आत्या, मला हिच्याशी अजिबात बोलायचं नाहीये. हिला सांगा की आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. तू माझ्या रूम मध्ये आलीयस, तू जा. हा, मला पण तुझ्याशी बोलण्यात काही हौस नाहीये. हे बघ माया, एक मिनिट थांबा, जरा शांत व्हा. मी तुला समजावलं होतं ना माया, तरी असं वागतेस. अरे पण ती बघा ना कशी बोलते. चुप बस एकदम. थांब जरा. हो पण थांब. मीरा, हे बघ, एकदा ऐकून घे. मला माहितीये तुम्हा दोघींमध्ये विस्तवही जात नाही, एकमेकींची काहीही देणं घेणं नाहीये. पण एखाद्याच्या जीवन मरणाचा प्रश्न असेल तरी तू बोलणार नाहीस. जीवन मरणाचा प्रश्न? हो, कोणाच्या? मायाच्या. हे बघ, मंजिरीने मायाला आपल्या पाळतीवर ठेवलंय. तिला जर कळलं की माया आपल्याला मदत करते तर तिचा जीव घेईल ती. हे बघ मीरा, मला माहित आहे आपल्याला एकमेकींच्या खूप गोष्टी आहेत ज्या पटत नाहीत. पण आता आपण एकत्र येऊन खूप मोठं काम करू शकतो, कारण आपलं प्रेम एक होतं. माया, होतं. पण त्यापेक्षाही महत्वाची गोष्ट ही आहे की आता आपला शत्रू सुद्धा एक आहे. विचार कर, मी जे बोलते त्यावर विचार कर. ऍटलिस्ट आता तरी एकत्र येऊन आपण आपल्या शत्रूशी लढूया. हो मीरा, आपण एकत्र लढूया. सावकाशा वेदा, आणि त्या लाईनवरच काप. हो. अरे वा, छान चाललंय. काय काय बनवताय? आम्हालाच माहित नाही आम्ही काय बनवतो. आता जे बनेल ते मास्टरपीस म्हणायचं. हो ना वेदा? हो. बरं अनन्या त्या मला अंबिकाईबद्दल काहीतरी सांग ना. अंबिकाईबद्दल? हो, मी तुला सांगितलं होतं ना आपल्याला तिचा बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे, म्हणजे आपल्याला अजून प्लॅनिंग करता येईल. वेदा, अंबिका वहिनी ना माझी बेस्ट फ्रेंड होती. ती ना सगळ्या गोष्टीत मला सांभाळून घ्यायची. तुला माहितीये का, मला ना तिने रांगोळी काढायला शिकवली, ओहे बनवायला शिकवले, आणि साडी कशी कॅरी करायची हे मला अंबिका वहिनीने शिकवलं. मॉडर्न लाईफस्टाईल ठेवून आपल्या परंपरा कशा जपायच्या हे अंबिका वहिनीने शिकवलंय मला. वेदा, आणि एक गोष्ट मीरा वहिनी, तुला माहिती आहे ना, अंबिका वहिनीचं सगळ्यात जास्त प्रेम आपल्या वेदावर होतं. हो ना? अरे वा, काय चाललं तुमचं तिघींचं? बाबा. हा, अगं काय काय? बाबा, मला अनन्या त्या सांगत होती की ना अंबिकाई माझ्यावर खूप प्रेम करायची. खरंय? अगदी खरंय माझी बबडी. बाबा, तुझी खरी आई वेगळी होती ना, तिची काहीतरी आठवण सांग ना.
वेदाचे बाबा, तुमच्याकडून कधीच तुमच्या आईबद्दल ऐकलं नाही आहे. सांगा ना. मी खूप लहान होतो, मला काही आठवत नाही. दादा, अरे असं कसं? म्हणजे मी 4-5 वर्षांची होते. म्हणजे तू 9-10 वर्षांचा असशील ना? तुला आठवत असेल सगळं, सांग ना. अगं खरंच बोलतोय, मला तिच्याबद्दल फार काही आठवत नाही खरंच. वेदाचे बाबा, आपल्याला जी जन्म देते तिला आपण कधीच विसरू शकत नाही. तुम्हाला जे काही आठवते सांगा ना. बाबा सांग ना, तुझी आई कशी दिसायची? ती ती तुझ्यावर प्रेम करायची? अगं शेवटी ती आईच ना, तिचं खूप प्रेम होतं आमच्यावर. पण बाबा, तुझी आई जास्त तुझ्यावर प्रेम करायची की अनन्या आत्यावर? ऑब्विसली माझ्यावर करायची ती जास्त प्रेम. बरोबर आहे, तिचं अनन्या आत्यावर जास्त प्रेम होतं. दादा, मी गंमत करत होते, खरं सांग ना. नाही अगं खरंच, म्हणजे प्रेम तिचं आमच्या दोघांवर होतंच, पण तू लहान असल्यामुळे तुला जरा जास्त अटेन्शन लागायचं, सो तिचं तुझ्यावर जरा जास्त प्रेम होतंच. युअर राईट. बाबा, तुझी आई कशी देवा घरी गेली? बोल ना बाबा. वेदा, आईचा ऍक्सिडेंट झाला होता. ती ना असं बाल्कनीमधून पडली होती आणि तिला हॉस्पिटल घेऊन जायच्या आधीच, आणि मी खूप लहान होतो ना, सो आई गेली ह्या गोष्टीचा मला अर्थच माहित नव्हता तेव्हा. बाबा, म्हणजे आजूबाजूची बाल्कनीतून पडले तशी आजी पण पडली होती का? म्हणजे आई बाबांसारखीच गेली का? वेदा, मी आलोच. अनन्याताई, मीरा, वेदाने तिचं काम केलंय. आता यापुढे तुला करायचंय.